कुणी घर देतं का घर हा नटसम्राट चित्रपटातला संवाद महाराष्ट्रभर सर्वांना तोंडपाठ आहे। येत्या 19 तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूरच्या रे नगरमध्ये जवळपास 15,000 घरांचं लोकार्पण करण्यासाठी येत आहेत आणि त्या दृष्टीने मी आता तुम्हाला दाखवणार आहे की नेमकं या कष्टकऱ्यांना मिळणारं घर कसं असणार आहे। मी सध्या या गृह प्रकल्पाच्या ठिकाणी उभा आहे। साधारण 1 BHK असणारं हे जे घर आहे ते असणार आहे। हा आपण बघू शकताय, हा सुसज्ज असा एक हॉल यांना मिळणार आहे। त्याचबरोबर आपण या गृहामध्ये प्रवेश केल्यानंतर एक सामान्य माणसाला जगण्यासाठी लागतं तर काय, तर एक हवा असतो बेडरूम। तो बेडरूम सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। वरती भांडे ठेवण्यासाठीची जागा जी केलेली आहे ती सुद्धा दिसून येते। खिडकी आहे, खिडकी उघडल्यानंतर आपण जर बघितलं तर समोरचे जे दृश्य आहेत, खरं तर आता उद्या किंवा आणखीन काही दिवसावरती नरेंद्र मोदींचा कार्यक्रम येऊन ठेपलाय, त्यामुळे त्याची तयारी आपल्याला या माध्यमातून दिसून येत आहे। त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीचं हे जे घर आहे ते असणार आहे। सर्वसामान्य माणसाच्या कष्टांनाच त्याची भाकर जी आहे ती त्याला मिळत असते। त्यामुळे किचन हे अतिशय महत्त्वाचं आहे। या ठिकाणी आपण बघू शकताय की हा किचन, छोटासा किचन या ठिकाणी करण्यात आलेला आहे। किचन कट्टा या ठिकाणी आहे, त्याचबरोबर बेसिनची सोय सुद्धा आपल्याला या ठिकाणी केल्याचं चित्र दिसून येत आहे। बाजूलाच आपण जर बघितलं तर साधारण 2.5 फुटांची बाल्कनी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी येऊन आपण बाहेरचे जे दृश्य आहेत ते सुद्धा बघू शकतात। आसपासच्या परिसरामध्ये काय हालचाली सुरू आहेत, काय नाही सुरू आहेत, या सगळ्या दृष्टीनं आपल्याला पाहायला मिळतं। बाजूलाच छोटंसं बाथरूम आहे आणि त्याच बाजूला आपण बघितलं तर इंडियन कल्चरचं या ठिकाणी शौचालय सुद्धा या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे। त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीचं हे जे घर आहे ते असणार आहे। आणि त्यामुळे आपण एकूणच जर बघितलं तर साधारणतः सोलापूरमध्ये 1 BHK जर आपण घ्यायला गेलं तर साधारण 15 लाखापर्यंत खर्च जो आहे तो येत असतो। मात्र या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून मोदीजींनी जे आहे ते सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडेल अशा मुबलक दरामध्ये घर जे आहे ते उपलब्ध करून दिलेलं आहे। त्यामुळे राहायला मिळालेल्या छताची जे उपकार आहेत ते अनन्यसाधारण आहेत। आणि आता जो आस जी या घरांच्या मालकांना जी लागलेली आहे ती येत्या 19 तारखेची लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।